फायनली कसं बसं घरच्यांचे बोलणे खाऊन 7:30पर्यंत मी उठूनच गेले. तर हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. फायनल मी आवरून चर्चच्या दिशेने निघाले होते, बट काय ते सीन झाला तो घरी जाऊन मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे आज एवढा मोठा स्कॅम झाला आहे माझ्यासोबत, एवढा मोठा. आज संडे आहे बरं का, तर संडेचं चर्च आहे ना 8-8:30पर्यंत असतंच. तर मी सकाळी लवकर उठले, म्हणजे मी उठायचं नव्हतं तरी मी उठले आणि आज ठरवलं की जाईल मी चर्चला, नाही तर मी जात नाही. मला किती पण फोर्स केला तरी, का तुम्ही झोपलेले असते म्हणून. आणि मी आज आवरलं आहे. मी रेडी झाले होते आणि मी चर्चला गेले. समथिंग 8:20पर्यंत मी होते. आणि तिथे जाऊन असं झालं, म्हणजे असं कळलं की चर्च नाही आज, म्हणजे आहे बट ते 11 वाजता आहे. सिरियसली भाई, म्हणजे मी काहीतरी गोष्ट करायला जाते आणि ती होतच नाही आहे. म्हणजे सांगू काय भाई, मी उठून आवरून, झोप झालेली नाही माझी, मी उठून आवरून गेली आहे आणि चर्चच नव्हतं. सो मी आता परत आले रिटर्न घरी. मग काय घरातली कामे होती आवरून घेतली, कारण की घरची तर चर्चला निघून गेले होते 11 वाजता. मग जेवण वगैरे झालं, म्हटलं थोडं झोपावं, कारण की झोपच झाली नव्हती. उठल्यावर म्हटलं चाय पिऊन घ्यावा, चाय पिले. मग काय संध्याकाळची जेवणाची तयारी केली. मग काय बाहेर आले होते आणि गाडी बघायला आपल्या टाईममध्ये कुठे होती. त्यानंतर मग आले घरी. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.